आई तुला गोष्ट सांगू आहे त्या वॉलचा सरप होता ना खतरनाकवाला काही नाही मग फोन घ्या त्या पुढच्या वावरात तर मस्त पराठी पेरेला आहे आणि हे पण घ्या यासाठी मस्त हे आहेत गाई आहेत आणि म्हशी आहेत. हे पण घ्या हे पण घ्या हे जे आहे की नाही हे दिसून राहिलं तुम्हाला पांढऱ्या कलरची पन्नी हे काळा लागते आपल्याला कारण की अटून गई ते पाणी हे पण घ्या काही झालं मस्त आपल्या टिनावर आता आणि हे सगळ्यात पहिले आता पन्नी आपल्या काउंट आलो मस्त आता घरी मस्त बाहेर आता मस्त आंघोळ हर महादेव भावांनो गुड मॉर्निंग. आता मस्त खवरालो आम्ही आपण द्या मस्त सफरचंद खवरालो आणि आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी खतरनाक होईल रे भाऊ एकदम इंटरेस्टिंग होईल ते ब्लॉग मला पूर्ण पाहिजे रे भाऊ. हे पण घ्या भाऊ आपल्याला सगळे आले पुढे खतरनाकवाला काम हे पण घ्या हे जे आहे की नाही हे दिसून राहिलं तुम्हाला पांढऱ्या कलरची पन्नी हे काळा लागते आपल्याला कारण की अटून गैते रे भाऊ पाणी या टिनाचं पाणी वापिस येते आणि ते गैते रे भाऊ आता आपल्याला हे बदलून टाका लागते. आपण घ्या हा पळम आहे रे भाऊ हा पळम तरी टाकून द्या लागते पुरा बंदा तटून बंद तटलं पुरा ला लागते रे भाऊ आपल्याला. तर चला भाऊ मस्त आता टिनावर पहिले ते काम करून टाकून मग बाकी काही करा लागेल कारण की पहिले एक काम आपलं मेन आहे भाऊ काही पाणी आलं की ते भाऊ बंद करून जाते. हे पण घे काही झालं मस्त आपल्या टिनावर आता आणि हे सगळ्यात पहिले आता पन्नी आपल्या काउंट टाका लागेल मोठी टाका लागेल आपल्याला तो पळम. तर चला भावांना आलो भाऊ मस्त आता घरी मस्त बाहेर आता मस्त आंघोळ गिंगोळ करतो. तर चला भावांना आता मस्त आंघोळ गिंगोळ करून रेडी झालेलो आहे मस्त आणि आपल्या आईने लावला भाऊ कुकर एकदम गजब आज उडदावर नाही कारण की आज आहे भाऊ रविवार मस्त चांगला दिवस आहे. आणि भाई साहेब मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यावर काय खतरनाक झालं होतं कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यावर काहीतरी धोका आलता भाऊ तो काय झालं माहिती आहे तुम्हाला. मी काल गेलो भाई आपल्या मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये गेलो मस्त पण सायकल घेऊन गेलो आपल्या सायकल व्हायला भाऊ पंक्चर आणि पंक्चर सायकलमध्ये सगळ्यात पहिले हवा मारली आणि भाई साहेब ते घेऊन गेलो तिकून तर नेलो रे भाई पण निघून यायच्या वक्ती भाई ते झाले भाई हवा निघून गेले डायरेक्ट पण भाई इतकी खतरनाक आफत झाली ना भाऊ तिकून पायदल यायला लागत. हे पण घे काय आपली सायकल मस्त अडी उभी आहे घेऊन घ्या हे व्हायला पंक्चर आला आणि पंक्चर करायला की फोन घ्या पुरी पंक्चर झाली ना रे पुरी हवा निघून गेली आणि तशी बी आता लागतात स्कूल आणि स्कूल लागले की आता ऋतूच्या आपली सायकल नेत जाईल म्हणून म्हटलं बा चांगली करून आणि टेन्शनचं काम नाही राहत बुद्या आहे की नाही. तर चाला भाऊ आता चाललो भाऊ मस्त सायकल रिपेअरिंग करायला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाऊ मी आता खतरनाक हे अटी पाहून घ्या काय अटी थांबू पाणी हे पाहून घ्या अटी पिवळं पाणी साचते आणि या अटी आम्हाला सरप दिसला हे पाहून घ्या काय अटी किती मोठं पाणी थांबते तो आणि या पाण्यात काही पण होऊ शकते. हे पण घ्या अंदर भाऊ पंक्चर करून आपल्या सायकलचं फोन घ्या आता खतरनाक दिसू राहिलं आपली सायकल आणि आता लागते आपल्या पाण्याले कॅना काढायलाच मस्त सकाळी गेलो होतो बाई वॉल बनवते मग आता लागते आलो पाण्याला मस्त हे पण घ्या घेतली भाऊ आपोळेच आला भाऊ आता मस्त वॉलवर तो हे पण घ्या काय दादा आपली सायकल चालून नाही राहिली काय डायरेक्ट पोहून राहिली ना रे बाई एकदम खतरनाक झाली भाऊ आपली सायकल आता. चला रे भाऊ घेतलं भाऊ पाणी मस्त आणि आता सध्या वाटून एक सरप गेला ना रे भाऊ सरप पाहिला कारण की इथं वावरात दोन वापस इकडून सरप असतात. पोहून घ्या काहीच अटी पेरला आता आणि तटी पोहून घ्या त्या पुढच्या वावरात तर मस्त पराठी पेरेला आहे आणि हे पण घ्या ही अटी मस्त हे आहेत गाई आहेत आणि म्हशी आहेत. हे पण घ्या आणि इकूनही पेरला रे भाऊ आणि इकडची पराठी बघा मस्त एक खतरनाक वाली येईल आहे तर पण घ्या केवढी आली रे बा मस्त जबर कारण की 1 महिना पहिले आणि त्याला पण काय स्प्रिंकलरही लावायला कारण की त्याला पाणी जर आलं नाही तर वरून एक्स्टर्नल पाणी हे पण काय काही अंदर भाऊ मस्त पाणी आपलं खतरनाक मला आई तुला गोष्ट सांगू आहे त्या वॉलचा सरप होता ना खतरनाक वाला काही नाही मग गेला एकदम खतरनाक वाला सरप होता ना भाऊ आई सांगितलं आई एकदम शॉक झाली कसं काय होता का कसं होता तर बाई. हे पण घ्या काहीच आता आले आपल्या इकडचे मस्त नळ हे पण घ्या काहीच हे मस्त आता पाणी भरवलं हे पण घ्या आपल्याकडे हे एक टाकी आहे हे एक टाकी आहे आणि हे एक टाकी आहे म्हणजे समजा 8-10 दिवस नळ नाही आले तर आपल्या घरी मस्त सफिशियंट पाणी पुरून जाते बंद आणि उन्हाळ्यात बी आपल्याला काही समजा पाण्याची जास्त टंचाई येत नाही आणि आपल्या इकडे म्हणजे 8 दिवसातूनच पाणी येतात. शहरातच फक्त पाहिजे पाणी नसते कारण की आपल्या गावात तर भरपूर पाणी असते ना बा.